श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो तुझे राजसयोगमुद्रा नेत्री नयरे तुझवीण निद्रा कै भेटसी बा मदला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासे त्वाबोध व्हावे अपत्या परी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। या दास उपक्रमाचे प्रधान संयोजक परमपूज्य तात्यासाहेब गाडगे, त्यांचे उत्तराधिकारी आदरणीय आगरकर आणि उपस्थित सर्व साधक माता भगिनी आणि बंधूंनो, इथे येण्यापूर्वी मनात असा विचार होता की 15वा अध्याय या ठिकाणी गीतेचा सांगावा, पण मला यायलाही एक दिवस उशीर झाला आणि जाणंसुद्धा एक दिवस लवकर होणार आहे, त्यामुळे 5 प्रवचनात सगळा अध्याय कसा सांगता येईल या दृष्टीनं असा विचार केला। तात्यांशी मगाशी मी बोललो की समर्थांचं पंचीकरण मागे एकदा मी सांगितलं होतं, त्याला बरीच वर्ष झालेली आहेत। त्यावेळेस हा हॉल नव्हता, खालच्या मंडपामध्ये कल्याण मंडप ज्याला म्हणतात त्या मंडपात आपण ते पंचीकरण घेतलं होतं। तर त्याच विषयाचा पुन्हा परामर्श दासबोधातल्या निवडक समासांच्या सहाय्यानं 5 प्रवचनाद्वारे घ्यावा असा मनात विचार आला। त्यात सर्वात पहिल्यांदा दशकपाद समास 2 शुद्ध ज्ञान निरूपण, एक मिनिट, दशकपाद समास 6 शुद्ध ज्ञान निरूपण याद्वारे आपण सुरुवात करू। मग याच विषयाचे आणखी जे वेगवेगळे समास ज्ञानमार्गाचे आलेले आहेत त्या सगळ्यांच्या आधारे आपण श्रीमद दासबोधातील पंचीकरण प्रक्रिया जी आहे ती सगळी नीट समजावून घेऊ। शुद्ध ज्ञान निरूपण हा 5व्या दशकातला 6वा समास आहे। त्याच्या आधी बहुधा ज्ञान निरूपण समास आलेला आहे। बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान
असे दोन शब्द समर्थांनी वापरलेले आहेत. ज्ञानासंबंधी जेव्हा माहिती मिळते त्या माहितीला समर्थ बहुधा ज्ञान म्हणतात. आणि जेव्हा ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती येते त्याला समर्थ शुद्ध ज्ञान असं म्हणतात. त्या सर्वात पहिल्यांदा बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान यातला फरक आपण हा लक्षात घेतला पाहिजे. एखाद्या माणसाने भगवद्गीतेचा अभ्यास केला, ज्ञानेश्वरी दासबोधाचा अभ्यास केला, उपनिषदांचा अभ्यास केला म्हणजे तो ज्ञानी आहे असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. पण समर्थांनी बहुधा ज्ञानामध्ये तुम्ही वेदांत पठण केलं, वेदांत अध्ययन केलं तरी ते ज्ञान नव्हे असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तेव्हा दासबोधाचा अभ्यास केला, सखोल केला, अगदी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, भगवद्गीता कंठस्थ केली, त्याला समर्थ ज्ञान म्हणत नाही. ती ज्ञानासंबंधीची माहिती आहे, इन्फॉर्मेशन अबाउट नॉलेज म्हणता येईल. ती ज्ञानाबद्दलची माहिती आहे. जेव्हा प्रत्यक्ष अनुभूती येते तेव्हा त्याला ज्ञान म्हणतात. बहुधा ज्ञान आणि शुद्ध ज्ञान यातला जर फरक व्यावहारिकदृष्ट्या सांगायचा झाला तर कंपाऊंडर आणि डॉक्टर यांच्यातला फरक सांगता येईल. कंपाऊंडरला सगळे औषधं माहिती असतात. एखादा पेशंट जर आला आणि त्याशी डॉक्टर येणार नसले किंवा डॉक्टरांना 2 तास उशीर असला यायला आणि तो पेशंट आला आणि त्याने जर कंपाऊंडर सांगितलं की आता मला तर 2 तास थांबायला वेळ नाही आहे, माझी लगेच गाडी आहे, मला पुढे गेलं पाहिजे, असा त्रास आहे, कंपाऊंडर अंदाजपंच औषधे देईल. कदाचित त्या औषधाने त्या पेशंटला बरंसुद्धा वाटेल, पण पेशंटला कंपाऊंडरने दिलेली औषधं म्हणजे ज्ञान नव्हे, ते बहुधा ज्ञान आहे. सारखं तो डॉक्टरांकडनं ऐकतो, पेशंटला डॉक्टर तपासताना पाहतो, कोणत्या आजारावर कोणती औषधं द्यायची असतात याची ठोकताळे त्याच्या मनामध्ये असतात, पण त्याला आपल्या शरीराची ॲनाटॉमी माहिती असत नाही. त्या औषधाचे आपल्या शरीरावरती होणारे रासायनिक परिणाम हे त्याला माहिती असत नाही. त्याचं ज्ञान त्याला असत नाही. डॉक्टरला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान असतं. लहान मुलं असतात, ते खेळ खेळतात. मग खेळ खेळताना कानाला स्टेथोस्कोप लावतात. मग आजोबा म्हणतात, आजोबा झोपा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, इथं दुखतंय का, पोट दाबून पाहतात, सगळं करतात. पण त्या मुलीला आत्मज्ञान, वैद्यकीय ज्ञान काही असत नाही. तिला माहिती असते पेशंटला कसं तपासायचं. प्रत्यक्ष ज्ञान जे आहे ते त्या वैद्याला असतं. तसं अध्यात्मामध्ये भगवंताबद्दल खूप माहिती असणं म्हणजे भगवंताला जाणणं नव्हे. ब्रह्माबद्दल खूप माहिती असणं म्हणजे ब्रह्माला जाणणं नव्हे. इतर सगळ्या ज्ञानामध्ये ज्याला बहुधा ज्ञान म्हटलेलं आहे, ज्याला शब्दज्ञान म्हटलेलं आहे, त्यात जाणणारा आणि जाणलं जाणारं यांच्यामध्ये द्वैत आहे. जाणणारा निराळा राहतो, जाणलं जाणारं निराळं राहतं. शास्त्रीय परिभाषेत सांगायचं म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय वस्तू या 2 गोष्टी भिन्न राहतात. त्याच्याशी एकरूपता येत नाही. आपले डॉक्टर लाड प्राण्यांचे तज्ज्ञ आहेत. कुत्रा आणि घोडी हे त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय आहेत. त्याच्यावर ते जास्ती करून ट्रीटमेंट करतात. आता कुत्र्यासंबंधी सगळी माहिती त्यांना आहे, पण त्याच्याशी किती प्रमाणात ते एकरूप झालेले असतील. त्यांचा आणि कुत्र्याचा द्वैत नाहीसा झालेला आहे असं म्हणता येईल का? त्यांचा आणि घोड्याचा द्वैत नाहीसा झाला आहे असं म्हणता येईल का? बहुधा ज्ञानामध्ये असं आहे, द्वैत हे कायम आहे. शुद्ध ज्ञानामध्ये अद्वैत बोध आहे. भगवान रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातला असा एक प्रसंग आहे की ते त्यांच्या अशा अद्वैत बोधामध्ये बसलेले होते आणि बसले असताना समोरच्या जमिनीकडे ते पाहत होते. त्या जमिनीवरती गवत होतं. संबंध म्हणजे गवताचाच तो भाग होता.
त्या गवताकडे ते एकटक लावून पाहत होते आणि उन्मनी अवस्थेमध्ये होते. तेवढाच एक मनुष्य झप 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 पावलं टाकत त्या गवतावरून निघून गेला. रामकृष्ण पाहत होते, त्या ठिकाणी त्याची 2-3 पावलं पडली असतील. ती 2-3 पावलं रामकृष्णांना आपल्या छातीवरनं कोणीतरी चालून गेलेलं आहे असं वाटलं आणि ते धाडकन धरणीवर कोसळले. आता इथं गवत आणि रामकृष्ण हे द्वैत राहिलं का? अद्वैत निर्माण झालं. म्हणून बहुधा ज्ञानामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय विषय किंवा ज्ञेय वस्तू यांच्यामध्ये भिन्नता राहते, यांच्यामध्ये द्वैत राहतं. शुद्ध ज्ञानामध्ये ते द्वैत राहत नाही. म्हणून भक्त आणि भगवंत हे द्वैत शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज काय म्हणतात? देव पहाया गेलो तो देवची होऊनी ठेलो. वेगळं शिल्लक राहिलं नाही. तुकाराम महाराजच भगवत स्वरूप होऊन गेले. शंकराचार्य काय म्हणतात? चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. म्हणजे आता ते परब्रह्म किंवा ते शिवस्वरूप आत्मतत्व आणि मी असे 2 शिल्लक राहिलो नाही. आमच्यामध्ये अभेद निर्माण झाला. म्हणून समर्थांचं जे मागणं आहे चौपदीतलं, कोमळवाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, त्या समर्थाने काय म्हटलंय? अभेद भक्ती दे रे राम. याचा अर्थ भक्ती करताना मी स्वतःला भगवंतापेक्षा वेगळं समजता कारण नाही. मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणे भजावे, हे अवघेची जाणावे विलक्षण श्रीराम. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे वीण कोठेची नव्हे, समाधान श्रीराम. मीच ते आत्मस्वरूप आहे. के.व्ही. बिलसरांनी संतांचे आत्मचरित्र या त्यांच्या छोट्याशा पुस्तकात एक प्रसंग दिलेला आहे. हिमालयातला एक अवलिया साधू होता. त्याला एकाने विचारलं, ब्रह्म जानते हो? त्याच्या मस्तीमध्ये त्या अवलिया साधूने त्याला प्रश्न विचारला, जानना क्या है? ब्रह्म ही हूँ. जाणून काय घ्यायचं? ब्रह्मच आहे, आपणच ते आहोत. आणि हे फक्त शब्दाने सांगणं नव्हे, तर याची प्रत्यक्ष अनुभूती. दिगंबरदास महाराज म्हणून सत्पुरुष आमच्या इथे पुण्याला होऊन गेले. ते सोहम साधनेबद्दल किंवा नामजपाबद्दल नेहमी सांगायचे की ज्या भगवंताचा जप आपण करतो तो भगवंत आपणच आहोत याचा बोध म्हणजे सोहमबोध. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र जर तुम्ही म्हणत असाल तर आपणच श्रीराम आहोत याची अनुभूती म्हणजे त्या मंत्राची फलश्रुती. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप तुम्ही करत असाल तर ते स्वामी समर्थ म्हणजेच मी आहे, तेच माझं स्वरूप आहे अशी प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्या स्वामी समर्थ जपाचा सोहमबोध. इथं अद्वैत बोध आहे. मग अशा अद्वैत बोधानंतर भक्त स्वतःला पुन्हा देहबोधावरती आणतो. तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात, तू देव मी भक्त ऐसे करी देवा. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मभाव. सतत जर आत्मस्थितीत राहिलं तर तो साधक परब्रह्मात विलीन होईल, तो पुन्हा देहबोधावरती येऊ शकणार नाही. टी.डी. जोशी यांचं एक इंग्रजी पुस्तक आहे, सोशल अँड पॉलिटिकल थॉट्स ऑफ रामदास. समर्थांवर त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे, फार सुंदर पुस्तक आहे. त्यात त्याने म्हटलेलं आहे की जर संतांनी अद्वैतबोधच स्वीकारला असता आणि ते कायम अद्वैतबोधातच राहिले असते तर त्यांच्यातून कामच झालं नसतं. त्यांच्याकडून जे कार्य झालं, मग समर्थांनी सोशल आणि पॉलिटिकल क्षेत्रात, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात जे काम केलं ते काम करण्यासाठी समर्थांनी द्वैत स्वीकारलं. ते पुन्हा द्वैतामध्ये आले. ते जर पुन्हा द्वैतामध्ये आले नसते तर त्यांना हे सगळं कार्य करता आलं नसतं. म्हणून सर्वात पहिल्यांदा अज्ञानाची अवस्था, द्वैताची अवस्था, त्यानंतर प्रत्यक्ष साधना
साधनेची फलश्रुती म्हणून अद्वैतबोध, आणि अद्वैतबोध प्राप्त झाल्यानंतर आपल्याला जो अद्वैतबोध प्राप्त झालेला आहे तो सगळ्यांना आपल्याला मुक्ताहस्ताने वाटता यावा म्हणून पुन्हा द्वैतबोध. त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरेची लावावे, अलोलिक न व्हावे लोकाप्रती. की त्याला समर्थाने म्हटले आहे, प्रकृती सारिके चालावे, अंतरी शाश्वत ओळखावे, सत्य होऊनी वर्तावे लोकायसे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञानाची ॲक्टिंग करायची, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अज्ञानाचा अभिनय करणं याला अवतार असं म्हणतात. सगळे अवतार शेवटी काय करतात? अभिनय करतात, लीला करतात. रामचरित मानसमध्ये तो प्रसंग आपल्याला लक्षात असेल. तो एक असा प्रसंग येऊन जातो, प्रत्यक्ष तो घडलेला नाही आहे, काल्पनिक आहे. पण गोस्वामी तुलसीदासांनी कल्पना केली की सीतेचं अपहरण झाल्यानंतर भगवान रामचंद्र अत्यंत शोक करत आहेत. झाडांना मिठ्या मारतायत, पशुपक्ष्यांना विचारतायत, कुठे माझी सीता, कुठे माझी ती प्रेयसी, कुठे माझी ती प्रिया. ते सगळं वर्णन 6 सर्गामध्ये वाल्मिकींनी रामायणात केलेलं आहे. आणि आकाशातनं भगवान शंकर आणि पार्वती चाललेली आहे. शोक करणाऱ्या रामाकडे पाहून भगवान शंकराने असा नमस्कार केला. भगवान शंकरांना नमस्कार करताना पार्वतीने पाहिलं खाली कोण आहे, तर शोक करणारे रामचंद्र. तिला वाटलं आमचे हे की नाही कोणालाही नमस्कार करतात, मी फार बुद्धिवादी आहे, प्रामाण्यवादी आहे, मी कोणाला असा नमस्कार करणार नाही. आमचे या की भोळे सांब आहेत, कुठलेही महाराज दिसले की पायावर डोकं. मी तर्क केल्याशिवाय, विचार केल्याशिवाय, त्यांनी विचारलं भगवान शंकरांना, कोणाला काय नमस्कार करता? अगं ते सगुण ब्रह्म आहे म्हणून मी त्याला नमस्कार केला. कसलं असलं रडणारा सगुण ब्रह्म? मग सांगतात की शंकरांना झालं तू असं कर, त्यांना भेटून ये आणि त्याची परीक्षा घेऊन ये. ती म्हणते हो मी परीक्षा घेते. आणि पार्वती सीतेच्या वेशात गेली. तेव्हा सीतेच्या पोशाखात आलेल्या पार्वतीला भगवान रामचंद्राने विचारलं की आई भगवान शंकर कुठे आहेत, एकटा कशा आला? त्या तिच्या लक्षात आलं की इथं शोकाची ॲक्टिंग चाललेली आहे, हा अभिनय चाललेला आहे, प्रत्यक्ष हा शोक नाही आहे. त्यांचा आतला बोध जो आहे तो पूर्ण जागा आहे. त्या बालगंधर्वांबद्दल सांगतात की ते स्त्रीचा अभिनय करत असतात, म्हणजे करत होते. पण स्त्री पात्राची भूमिका करत असताना आपण पुरुष आहोत हे भान त्यांना आत पूर्ण होतं की नाही? आपण पुरुष आहोत याचा बोध आतमध्ये कायम ठेवून स्त्रीची केलेली भूमिका, तसं आपण ब्रह्म आहोत याचा बोध आतमध्ये कायम ठेवून आपण शरीर असल्याचे ॲक्टिंग करणं, आपण बंधनात सापडल्याचा अभिनय करणं, आणि तो करत असताना जे बाकीचे बंधनात सापडलेले लोक आहेत त्यांना बंधनातनं मुक्त करणं याला अवतार असं म्हणतात. ते पुन्हा द्वैत स्वीकारतात. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर कलकत्त्यात एक नाटक पाहायला गेले आणि ते नाटक होतं इंग्रज सरकार आणि भारतीय क्रांतिकारक यांच्यावर ते नाटक होतं. त्या नाटकामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका एका माणसाने केलेली होती. तो खलनायक होता आणि नेहमी नायकापेक्षा खलनायकाची भूमिका जरा जास्त चांगली असते. बघा आपल्या मनात खलनायक जास्त बिनतो, दुष्टपणाची ॲक्टिंग जी असते ती जरा जास्त स्वाभाविक वाटते माणसाला. म्हणून रामापेक्षा रावणाची भूमिका जास्त गाजली, अरविंद त्रिवेदी जास्त गाजला, किंवा दुर्योधनाची भूमिका, शकुनी मामा, हे सगळे आले की त्यांच्या अभिनयाचं आपल्याला जास्त कौतुक वाटतं. तसं या ठिकाणी ईश्वरचंद्र विद्यासागर नाटक पाहत असताना तो सार्जंट एका कुटुंबातल्या माणसांना अटक करतो आणि त्या स्त्रीला बाहेर काढताना तिची थोडीशी छेडछाड करतानाचं दृश्य होतं. ईश्वरचंद्र विद्यासागर इतके रागावले की त्याने पायातला जोडा काढला, ओरडला, एकदम सोड म्हणले त्या बाईला आणि असा फेकून मारला. इतके ते एकरूप होऊन गेले त्या नाटकाशी आणि त्यांना हा इंग्रज मनुष्य आहे, स्त्रीशी आता असभ्य वर्तन करतोय, दुर्वर्तन करतोय, लगेच पायातला जोडा फेकून मारला. त्या खलनायकाने तो तसाच झेलला आणि त्याने सांगितलं हा जोडा मी आता परत करणार नाही,
आजपर्यंतच्या माझ्या अभिनयाचे मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातला सर्वात भारी पुरस्कार आहे म्हणजे की ईश्वरचंद्र विद्यासागर सारख्या अत्यंत प्रतिष्ठित माणसाला, समाजातली मान्यता प्राप्त झालेल्या माणसाला मी खरंच हे कृत्य करतोय असं वाटलं आणि ते इतके एकरूप झाले. यातच म्हटलं माझा हा पुरस्कार आहे. यापेक्षा मोठा पुरस्कार मला आता कुठला नको. हा जोडा त्यांना परत मिळणार नाही म्हटलं. मग ईश्वरचंद्र म्हणाले हा दुसराही घेऊन टाक म्हटलं. हा एक जोडा घेऊन मी काय करू, दोन्ही जोडे घेऊन टाक. पण हा जो प्रसंग आहे यामध्ये दुष्टपणाचा अभिनय, प्रत्यक्ष दुष्टपणा नाही आहे. तसं द्वैताचा अभिनय. मग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुढे भांडार, धन्याचा हा माल, मी तवा हमाल भारवाही, ती हमालाची भूमिका करण्यासाठी द्वैताची ॲक्टिंग करायची. सगळ्या अवताराने ते केलेलं आहे. दासबोधा ग्रंथ जो लिहिला गेलेला आहे त्या द्वैताच्या अभिनयामध्ये लिहिला गेलेला आहे. पण समर्थांना अद्वैत बोध प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांनी जी द्वैताची ॲक्टिंग केली त्या ॲक्टिंगची जर आपण नक्कल करायला गेलो, आपण तो दासबोध पुन्हा पुन्हा वाचत राहिलो तर विवरता विशेष कळो लागे. आणि मग जे कळेल ते आपल्या रक्तामध्ये भिनायला सुरुवात होईल आणि आपल्याला सुद्धा तशी अवस्था, आपल्याला सुद्धा तशा प्रकारचा बोध हा प्राप्त होईल. आणि म्हणून आपण त्या अद्वैत बोधात त्यांना जे स्फुरण झालं त्या स्फुरणाचं चिंतन करायचं. म्हणून समर्थाने शेवटी म्हटलं की हा ग्रंथ मी लिहिलेला नाही आहे, समर्थ कृपेची वचन आहे. तो हा दासबोध सखळ करणे जगदीशाचे आणि कवित्वाची काय मानुषाचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगेची भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. ही जी अवस्था आहे ही त्या अद्वैत बोधाच्या भानात निर्माण केलेलं द्वैत आणि लोकांना मार्गी लावण्याचा प्रयत्न यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आपण ह्या समासांच्या आधारे त्या अद्वैत बोधाचं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरंभिक ज्ञानाची व्याख्या करताना समर्थ म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान श्रीराम. पहिल्यांदा दोन आपण शब्द वापरले आहेत. पाहावे आपणाशी आपण. भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात भगवंतांनी 3 पुरुष सांगितलेले आहेत, क्षर, अक्षर आणि उत्तम, असे 3 पुरुष सांगितलेले आहेत. पाहावे आपणाशी आपण या 2 आपण आहेत. म्हणजे 3 पुरुष जे आहेत त्यातलं एक आपल्याला ड्रॉप करावं लागेल. आपल्याला जर दोन्हींची संधी साधायची असेल, त्याचा वापर इथं करून घ्यायचा असेल तर आधी तिन्हातल्या एकाला काय करावं लागेल, बाद करावं लागेल. क्षरपुरुष म्हणजे जड प्रकृती, अक्षर पुरुष म्हणजे त्या जड प्रकृतीमधलं अंतःकरण, आणि उत्तम पुरुष म्हणजे ज्याच्या सत्तेवरती ते अंतःकरण काम करत आहे तो परमात्मा. मग सर्वात पहिल्यांदा आपल्याला क्षर प्रकृती जी आहे, जड प्रकृती आहे, ती बाद करावी लागेल. कारण तिचा तर काहीच संबंध नाही आहे. माझं अस्तित्व 3 भागामध्ये आहे. एक म्हणजे माझं हे जड शरीर की जे पूर्ण जड आहे. आपल्या शरीराचे वेगवेगळे अवयव जे आहेत ते स्पेअर पार्ट्स आहेत, ह्याचा मेडिकल सायन्सने सुद्धा सिद्ध केलेलं आहे. आता जर पाय कापला गेला गँग्रीनमुळे तर पुन्हा जयपूर फिट जोडला जातो, पुन्हा नकली पाय तयार केला जातो. प्लॅस्टिक सर्जरी करून चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला जातो. मग जुना मनुष्य राहत नाही, एकदम चेहरा त्याचा वेगळा तयार होतो. म्हणजे शरीराचे वेगवेगळे अवयव हे स्पेअर पार्ट्स आहेत, ती जड प्रकृती आहे. ते माझं खरं अस्तित्व नाही आहे.
माझा हात, माझे पाय, माझे डोळे, माझं कान, माझं नाक, माझं हे पंचभौतिक शरीर, हे माझं खरं अस्तित्व नाही आहे. ते नष्ट होणार आहे म्हणून तर त्याला क्षर म्हटलेलं आहे. पण या शरीरामध्ये एक मन आहे, ते मन म्हणजे अक्षर पुरुष आहे. शरीर मरण पावलेलं आहे, मन मेलंय का? मन काय करतं? मृत्यूनंतर पुन्हा नवीन शरीर तयार करतं, पुन्हा नवीन जन्म घेतं. जुनं शरीर आता उपयोगाचं नाही हे लक्षात आलं, मग ते गाठोडं टाकून दिलं आणि नवीन गाठोड्याचा शोध, नव्या शरीराचा शोध, असं मन पुन्हा पुन्हा भटकत राहतं. मन असे अनेक शरीर तयार करत राहतं. आज आपलं हे जे शरीर आहे ते विशिष्ट वयाचं असेल. कोणी 50 वर्षाचा असेल, कोणी 60 वर्षाचा असेल, कोणी 75 वर्षाचा असेल, कोणी 74 वर्षाचा असेल, कोणी 72 वर्षाचा असेल. शरीराचं ते आयुष्य आहे. मनाचं आयुष्य, आपल्याला आपल्या मनाचं आयुष्य माहिती नाही. किती जन्म आपण घेतलेले आहेत, कोणकोणते जन्म घेतलेले आहेत, कोणकोणत्या कुळात घेतलेले आहेत, त्यात पशुयोनीतले किती जन्म आहेत, मनुष्य योनीतले किती जन्म आहेत, आपल्याला काही माहिती नाही. त्यामुळे मनाचं वय जे आहे ते अज्ञात आहे. पण मन क्षर नाही आहे. क्षर म्हणजे नाश पावणारं, अक्षर म्हणजे जे नाश पावत नाही ते. आणि उत्तम पुरुष म्हणजे जो क्षर आणि अक्षर या दोन्हींच्या अतीत आहे तो. मन जे आहे ते नाश पावत नाही, पुन्हा 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 जन्म घेत राहतं, पुन्हा 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 नवीन शरीर तयार करत राहतं. एवढंच नव्हे तर मनावरले संस्कार जे आहेत ते सुद्धा बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड याप्रमाणे पुढे चालू राहतात. नवीन शरीर धारण केल्यानंतर त्या देहाच्या काही सवयी ज्या आहेत त्या आईवडिलांकडनं प्राप्त होतात, त्या बायोलॉजिकल आईवडिलांकडनं आलेल्या आहेत. पण मुख्य संस्कार जे आहेत मनाचे ते कुठून आलेले आहेत? मागच्या जन्मीचे घेऊन आलेले आहेत. म्हणून आपण पाहतो एकाच कुटुंबामध्ये 2 मुलं असतात. एक अत्यंत दुष्ट असतो, एक अत्यंत सुष्ट असतो. आता दोघांचं वातावरण सारखंच आहे, संस्कार सारखेच आहेत, आईवडिलांनी दोघांना सारखंच दिलेलं आहे. एक मुलगा खूप चमकतो, अगदी IITला इंजिनियर होतो, आणि दुसरा मुलगा जो आहे तो तेवढा शार्प असत नाही, त्याला तीच अनुकूलता आहे. तेच आईवडील आहेत, तेच ब्लड त्याला मिळालेलं आहे, तीच हाडं मासं त्याच वडिलांच्या आणि आईच्या शरीरातनं तो तयार झालेला आहे. पण तो स्पार्क जो आहे तो त्याच्यामध्ये नाही आहे, कारण तो त्यांनी येताना मागच्या जन्माचा मनाचा आणलेला आहे. मग ज्यांची मनं ॲव्हरेज आहेत ना ती मुलं सारखी असतात. पण एखादा मुलगा अतिथी असतो, डॉक्टर आंबेडकरांसारखा मनुष्य ज्या कुटुंबात जन्माला आलेला आहे, आंबेडकरांचे कोणते बहीण भाऊ त्यांच्यासारखे झाले? ते एकटे वेगळे झाले, कारण ते मागच्या जन्मीचं काहीतरी घेऊन आलेले होते. मागच्या जन्मीचे जे मनाचे संस्कार आहेत ते बरोबर असल्यामुळे त्यांनी सगळ्या बाकीच्या ज्या भिंती आहेत त्या तोडून टाकल्या, आणि त्यांना जसं प्रकट व्हायचं होतं तसं ते प्रकट झाले. मग हे मागच्या जन्मीचं मन जे आहे ते अक्षर पुरुष आहे, आणि उत्तम पुरुष म्हणजे आपलं आत्मस्वरूप. हे मन ज्या आत्मस्वरूपापासून चैतन्य घेतं आणि काम करतं ते आपलं खरं स्वरूप आहे. पहावे आपणासी आपण या नावज्ञान या व्याख्येत भगवद्गीतेच्या 15व्या श्लोकाच्या आधारानुसार क्षर प्रकृती टाकून द्यायची. आपण ठरवलं एक बात करायचं. कोणाला बात केलं? क्षर प्रकृतीला बात केलं. आता राहिली अक्षर प्रकृती आणि उत्तम पुरुष. मी उत्तम पुरुष आहे हे अक्षर प्रकृतीने जाणून घेणं याला म्हणतात पहावे आपणासी आपण. आपल्या मनाने हे लक्षात घ्यायचं की मी मन नाही आहे, मी आत्मा आहे, याला म्हणतात पहावे आपणासी आपण. आपण सगळे स्वतःला काय समजतो?
मन समजतो. बोलताना काय म्हणतो आपण, माझ्या मनाचा कोणी विचारच करत नाही. तुम्ही माझं मन ओळखलंच नाही. इतकी वर्ष तुम्ही माझ्या सहवास बायको नवऱ्याला म्हणते, इतकी वर्ष तुम्ही माझ्याबरोबर संसार केलात, पण माझं मन तुम्हाला कळलंच नाही. म्हणजे मन ही गोष्ट जी आहे तेच माझं खरं स्वरूप आहे. माझे विचार, माझ्या आवडीनिवडी, माझा स्वभाव हेच माझं खरं स्वरूप आहे असं आपण समजतो. पण ते आपलं खरं स्वरूप आहे का? ते आपल्याला जन्मोजन्मी वेगवेगळ्या शरीरातनं फिरून मिळालेल्या संस्कारामुळे तयार झालेले आहे. ते सुद्धा माझं खरं स्वरूप नव्हे. म्हणून आपण रोज सकाळी प्रार्थनेच्या वेळेला जे आत्मषटक वाचतो किंवा निर्वाण षटक म्हणतो, त्यात पहिल्यांदाच काय म्हटलंय, मनोबुद्धिचित्तानि अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च ग्रहण नेत्रे न च व्योमो भूमी न तेजो न वायु चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. त्यात मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अक्षर प्रकृती आहे. आणि न च व्योमो भूमी न तेजो न वायु ही क्षर प्रकृती आहे. मी क्षर प्रकृती नाही, मी अक्षर प्रकृती नाही, मी उत्तम पुरुष आहे. चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम. मग मी कोण आहे हे ज्याला मी समजत होतो त्यांनी जाणून घेणं म्हणजे पाहावे आपणासी आपण. भगवद्गीतेच्या त्या ओळीचा ज्ञानेश्वर महाराजांनी अनुवाद करताना छान केलेला आहे की आरशासमोर उभं राहणं म्हणजे आपणासी आपण पाहावे नव्हे. विनोदाने ज्ञानेश्वर महाराजांनी विनोद केलेला आहे. नाही तर तुम्ही म्हणाल हो आमचं ते सारखं चालूच असतं, पाहावे आपणासी आपण. आधी 2-2 तास आम्ही आरशासमोर बसलेलो असतो आणि व्यवस्थित आमचा मेकअप चालू असतो. असं स्वतःला पाहणं म्हणजे ज्ञान नव्हे. कारण तुम्ही आरशात पाहता म्हणजे पुन्हा कशाला पाहता? जड प्रकृतीला. म्हणजे जो क्षरपुरुष आहे त्या क्षरपुरुषाची आराधना आपण आरशासमोर करत असतो. आपण वेगवेगळे शरीराचे उपचार करतो, पुन्हा पुन्हा व्यवस्थित भांग पाडतो, पावडर लावतो, कुंकू लावतो, गंध लावतो, हे सगळं करतो. म्हणजे काय करतो? पुन्हा जडाचीच आराधना आहे. म्हणजे जे माझं खरं स्वरूप नाही ते मी आहे असं गृहीत धरायचं आणि जे चुकीचं गृहीत धरलेलं आहे ते सजवत बसायचं. मग माझ्या अंतःकरणाला, माझ्या मनाला, माझ्या बुद्धीला मी समजावून सांगणं की माझं खरं स्वरूप हा देह नसून माझं खरं स्वरूप आत्मा आहे. याला म्हणायचं पाहावे आपणासी आपण. पाहावे आपणासी आपण याचा अर्थ जो खोटा मला मी वाटतो त्या खोट्या मीनं आपला खोटा मी टाकून द्यायचा आणि जो खरा मी आहे तो समजावून घ्यायचा. याला म्हणतात पाहावे आपणासी आपण. मनाने लक्षात घ्यायचं की तो आत्मा आहे माझं खरं स्वरूप आहे. आपल्याला कोणी विचारलं का तुमचं नाव काय, लगेच आपण नाव सांगतो. म्हणून त्या शंकराचार्यांनी हे जे निर्वाण षटक लिहिलं त्या त्यांना विचारण्यात आलं. त्या गुरूने विचारलं तुझं नाव काय, तू कुठून आला, तुला काय हवं आहे. त्यांचे जे गौडपादाचार्य म्हणून गुरु होते जे ओंकारेश्वरला त्या गुहेपाशी त्यांना भेटले, त्यांनी शंकराचार्यांनी विचारलं काय नाव आहे तुझं, तू आलाच कुठून, तुला काय हवं आहे. आपल्याला गुरुने असे प्रश्न विचारला की आपण लगेच तासभर बोलत राहू. आपलं नाव काय आहे, गाव काय आहे, आपण किती नोकरी केलेली आहे, कुठे काय काय केलं आहे, पगार किती आहे, आपलं स्टेटस काय आहे. शंकराचार्यांनी उत्तर देताना मनोबुद्धिचित्ता आणि अहंकार नाहम न च श्रोत्र ते संबंध आत्मषटक जे आहे ते आपल्या गुरूंना उत्तर दिलेलं आहे. विचारलेल्या प्रश्नाचं कोण आहेस तू या प्रश्नाचं ते उत्तर आहे. म्हणजे ते माझं खरं स्वरूप आहे हे लक्षात घेणं म्हणजे पाहावे आपणासी आपण. म्हणजे दोन आपण आहेत. एक भासात्मक आपण, दुसरा वास्तविक आपण. अगदी शास्त्रीय परिभाषेत सांगायचं म्हणजे एक आपण अध्यास आहे आणि एक आपण अधिष्ठान आहे. आत्मा हे काय आहे, अधिष्ठान आहे. आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार हा काय आहे, अध्यास आहे, ती सावली आहे, तो त्याच्यावरती झालेला आरोप आहे. मग असं आपलं खरं स्वरूप जे आहे ते समजावून घेणं
याला म्हणतात पाहावे आपणासी आपण. सिकंदर हिंदुस्थानात येणार होता. तिच्या गुरुला त्याने विचारलं की मी भारतात जाणार आहे, तुमच्यासाठी काय आणू. आपल्या लोक विचारतात ना का मी अमेरिकेला जाणार आहे, तुमच्यासाठी काय आणू. मी मद्रासला जाणार आहे, तुमच्यासाठी काय आणू. मी सिंगापूरला जाणार आहे, मग तुमच्यासाठी काय आणू. आपल्या लोक विचारतात. तसं त्यांनी गुरुला विचारलं मी हिंदुस्थानात चाललो आहे, तुमच्यासाठी काय घेऊन येऊ. तो गुरु म्हटला मी हिंदुस्थानातल्या संन्यासांबद्दल खूप ऐकलेलं आहे, तू एक संन्यासी घेऊन ये हिंदुस्थानातनं. संन्यासी आण. कसा असतो संन्यासी. त्यांना भगवे कपडे घातलेले असतात, दाढी जटा वाढवलेली असते, देहाकडे फारसं लक्ष नसतं, अवले असतात, मनस्क असतात. हे सगळं त्याने वर्णन ऐकलं आणि त्याप्रमाणे त्याला तो एक मनुष्य भगव्या कपड्यात दिसला. तेव्हा आठवण झाली रे आपल्या गुरुने आपल्याला संन्यासी आणायला सांगितलं होतं. आता सिकंदर आपल्या स्टाईल पण त्याप्रमाणे त्याला म्हणाला हे चल माझ्याबरोबर, माझ्या देशात चल. पण मला नाही येतो तुमच्याबरोबर. यायचं नाही म्हणजे काय, कोण येतो. म्हटलं मी संन्यासी आहे. यायचं नाही काय म्हणतो. माझ्या गुरुंनी सांगितलं मला संन्यासी घेऊन ये. तुझ्या गुरुंनी काय सांगितलं मला काही घेणं नाही, मी तुझ्याबरोबर येणार नाही. आला नाही तर तुला मी मारून टाकेन म्हटलं, तुझ्या देहाचे तुकडे तुकडे करीन. सिकंदर हा योद्धाच होता, क्षत्रिय होता, त्याच्या डोक्यात दुसरा काय विषय असणार. मी मारून टाकेन म्हटले तुला. त्या संन्यासीने सांगितलं तू माझ्या देहाचे तुकडे करू शकशील, तू माझ्या मनाचे तुकडे नाही करू शकणार, तू माझ्या आत्म्याचे तुकडे करू शकणार नाही. आत्मा हा अमर आहे आणि मला जर पुन्हा देह धारण करायचं असेल तर माझं मन जे आहे ते पुन्हा नवीन शरीर धारण करेल आणि त्याद्वारे मी त्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहील. तू मला मारू शकणार नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न क्लेदयंती आपहा. असं माझं स्वरूप आहे. तेव्हा त्याला खरं कळलं की संन्यासी काय चीज आहे, संन्यास हे काय प्रकरण आहे आणि भारतातला साधू म्हणजे काय असतो हे त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं. मग असं आपण स्वतःबद्दल जाणून घेणं याला म्हणतात पाहावे आपणासी आपण. आपण काय म्हणतो मी प्राध्यापक आहे. आता प्राध्यापक हा 24 तास प्राध्यापक असतो का. कॉलेजमध्येच प्राध्यापक नसतो, तासच घेत नसतो. जो कॉलेजमध्ये सुद्धा शिकवत नाही तो काय प्राध्यापक असणार आहे. पण सांगताना काय सांगतो मी रोलवर नाव असतं आणि पगार मिळत असतो, त्यामुळे तो म्हणतो मी प्राध्यापक आहे. रिटायरमेंट नंतर तो लोक काय म्हणतात मी प्राध्यापक होतो. पण म्हणजे प्राध्यापक सारखं त्याने उपाधी आपल्याला जोडलेली असते. वस्तुतः तो जेव्हा शिकवत असतो तेव्हा फक्त प्राध्यापक असतो. आचार्य विनोबा भावेने त्यांच्या एका ग्रंथात म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा आपल्या घरातला संडास साफ करत असता, बेसिन साफ करत असता तेव्हा तुम्ही भंगी असता, तेव्हा तुम्ही शूद्र असता. तुम्ही जेव्हा आपले कपडे धुत असतात आणि त्याला व्यवस्थित इस्त्री करत असता तेव्हा तुम्ही धोबी असता. जेव्हा तुम्ही देवाची पूजा करत असता आणि भगवद्गीतेचा अध्याय वाचत असता तेव्हा तुम्ही ब्राह्मण असता. जेव्हा तुम्ही शेजाऱ्याशी भांडत असतात आणि काहीतरी मारामारी वगैरे करायच्या मनस्थितीत असता तेव्हा तुम्ही क्षत्रिय असता. कोण आहे मी नक्की. पाहावे आपणासी आपण. मी खरंच कायमचा प्राध्यापक आहे का. माझी ओळख करून दिली जाते की जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध प्रवचनकार आहे, मी खरंच प्रवचनकार 24 तास असतो का. कालपर्यंत मी माझ्या नातीशी खेळत होतो तेव्हा मी काय होतो आजोबा होतो आणि आजोबाचे वेगवेगळे रूप होते. तिच्या काळामध्ये कुठलं तरी ओढणी अडकवून चलमेरे घोडे टिक टिक टिक, ती घोडा होतो मी घोडे स्वार होतो, मी टांगेवाला होतो. म्हणजे आता काय झालं टांगेवाला कितीतरी रूप आपण घेत राहतो. हे माझं खरं स्वरूप आहे का. आपण वकील आहोत, आपण 24 तास वकील आहोत का, आपण 24 तास प्राध्यापक आहोत का. रिटायरमेंट नंतर आपलं ते स्वरूप आहे का. मग जे आपलं स्वरूप नाही ते आपलं स्वरूप आहे असं आपण समजतो. त्याला मानसशास्त्रात ऑटो हिप्नॉटिझम म्हणतात आणि सगळं आयुष्य त्यामध्ये निघून जातं. वस्तुतः माझं आता इथं रोज एक प्रवचन आहे म्हणजे 24 तासातले मी किती तास प्रवचनकार आहे. फक्त मी 4:30 ते 5:30 प्रवचनकार आहे. बाकीच्या वेळी मी प्रवचनकार नाही, पण उपाधी काय आहे प्रवचनकार. डॉक्टर केव्हा डॉक्टर असतो. आता 7 दिवस लाड गोडांचे डॉक्टर नाहीत,
इथं त्यांना माणसं पेशंट मिळतील, गुरांचे पेशंट मिळणार नाही. इथं माणसाचे डॉक्टर आहेत ना, त्यांना जरा काम आहे. ते काही काळ अधूनमधून त्यांच्यातला डॉक्टर जागा होऊ शकतो. कोणी आजारी असलं तर ते औषध देते, तेवढ्या वेळापुरतं ते डॉक्टर असते. पण एरवी तो मनुष्यच आहे. मग त्याचं खरं स्वरूप काय आहे? आत्मा आहे, त्याचं खरं स्वरूप आहे. चिदानंद रूपा शिवोहम शिवोहम. मग पाहावे आपणाशी आपण, याचा अर्थ आयुष्यभर ज्याला मी म्हणून जोपासलेला आहे त्या खोट्या मीनं एकदा ज्ञानाच्या आरशामध्ये स्वतःचं खरं स्वरूप पाहावं, खोटा मी टाकून द्यावा, खरा मी धारण करावा. याला म्हणतात पाहावे आपणाशी आपण. या नाव ज्ञान. मुख्य देवास जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. या नाव ज्ञान. श्रीराम. पहिला समास आहे दासबोधातला. त्यात त्यांनी काय म्हटलंय? शुद्ध ज्ञानाचा निश्चय बोलीला असे, मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय. मुख्य शब्द का वापरावा लागला? शुद्ध शब्द काय वापरावा? नुसतं मी ज्ञानाचा निश्चय सांगितलाय असं न म्हणता शुद्ध ज्ञानाचा निश्चय. नुसतं मी देवाचा निश्चय सांगितला असं न म्हणता मुख्य देवाचा निश्चय. नुसतं भक्ताचा निश्चय सांगितला असं न म्हणता मुख्य भक्ताचा निश्चय. याचा अर्थ जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात भेसळ आहे. एका माणसाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो काही मरण पावला नाही. तो म्हटला काय दिवस आले आहेत या देशात विष सुद्धा शुद्ध मिळत नाही, विषात सुद्धा भेसळ होते, तेव्हा तो वाचला. प्युअर पॉयझन असतं तर तो मरण पावला असता. पण म्हटलं पॉयझनमध्ये सुद्धा किती भेसळ आहे बघा. जसं विष असायला पाहिजे तसं ते नाही आहे. प्रत्येक गोष्टीत मिक्सचर आहे. चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं एकमेकांमध्ये मिसळलेलं आहे. त्यामुळे खरा देव आणि खोटा देव हे मिसळलेले आहेत. समाजाने महाराष्ट्रात काय म्हटलंय? जगी थोरला देव तो चोरला असे. म्हणजे खरा देव दिसतच नाही. सगळी कुठल्या देवाची आराधना चालली आहे? खोट्या देवाची आराधना चाललेली आहे. खरंच आपण आराधना करतो ती त्या खऱ्या देवाची आहे का? ती त्या देवाला पोचते का? आता श्रावण महिन्यामध्ये एके ठिकाणी मी जेवायला गेलो होतो. त्या बहिणीने सत्यनारायणाची पूजा घातलेली होती आणि मला वाटतं तुम्ही सत्यनारायणाच्या पूजेला मेहूण म्हणून जेवायला आहे. आम्हाला दोघांना जेवायला बोलवलं. 12:30 वाजता बोलावलं होतं. मी 1:15 तिथं पोहोचलो. कारण मला माहिती होतं ह्या सगळ्या गोष्टीला उशीर होतो तेव्हा आपण एक 10-15 मिनटं उशिरा गेलो म्हणजे आपण शहाणे ठरू अशा कल्पनेने मी 1:15 वाजता गेलो तर ते गुरुजी झालेलं नव्हतं. त्यांनी गुरुजी अजून यायचेत म्हटले, पण आम्ही फोन केला ते म्हटले येतो रस्त्यातच आहे. म्हटलं केव्हा फोन केला? आमचे 10:30 फोन चाललेत म्हटले. ते रस्त्यात याचंच म्हणतात. सत्यनारायणाची पूजा करणारा गुरुजी तरी सत्य बोलतोय का? मग मी त्यांना म्हटलं तुम्ही असं करा, पुन्हा फोन लावा आणि रस्त्यात म्हणजे कोणत्या रस्त्याला आहात, कुठे म्हणजे म्हात्रे पुलावर आहात, डेक्कन जिमखान्यावरती आहात, ती जागा विचारा म्हटलं. मग त्यांनी पुन्हा फोन लावला. त्यांनी मी आता राजाराम पुलावरती आहे, 2 मिनिटात पोचतो म्हणे. म्हटलं आता नक्की 2 मिनिटात पोचतील कारण राजारामपूर इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे. मग ते आले. त्यांना मी विचारलं का म्हटलं तुम्ही 10:30 वाजता रस्त्यात. आपण ते लोकांनी अडवलं आणखी एक पूजा करावी लागली. म्हणजे किती खोटं बोलणं आहे. आता या माणसाने केलेली पूजा सत्यनारायणाची पूजा असेल का? सुरुवात केल्यानंतर त्यांनी अर्ध्या तासामध्ये त्या ज्या स्पीडनी पूजा गुंडाळली ना, 1 डे मॅच झॅट इतक्या ते बराबर पुती वाचत होते. नंतर मी त्यांना विचारलं का जेवणार नाही का तुम्ही? पूजा झाली, आम्ही सगळे जेवायला बसलो. म्हटलं तुम्ही जेवणार नाही का? अजून 3 पूजा राहिल्यात म्हटलं. त्या सगळ्या लोकांनी मी वाटेत असं सांगितलं असणार. त्यांनी असेच फोन केले असणार, कुठे आहात तुम्ही? मी वाटेत आहे. वाटेत म्हणजे कुठे आहे? मी रस्त्यातच आहे, पोचतोच आहे. इतका खोटा मनुष्य जर पूजा करत असेल तर ती पूजा देवाला पोचणार आहे का? खरंच ही खरा देव आहे का? ही खरी पूजा आहे का? ती मुलगी माझ्या खूप घनिष्ठ संबंधातली होती. तिला मी सांगितलं आयुष्यात पुन्हा कधीही सत्यनारायणाची पूजा करू नको. त्या दिवशी असं ठरव मनाच्या श्लोकाचं पाठण करायचं. शांतपणे घरामध्ये बस,
सगळे 205 मनश्लोक शांतपणे वाच, आत्माराम शांतपणे वाच, 2 माळा समर्थांचा जप कर, रामाचा जप कर. ही पूजा परमेश्वराला पोहोचेल. सत्यनारायणची पूजा तुला कुठेही घेऊन जाणार नाही, काही उपयोग होणार नाही. कारण तो करणारच माईक आहे. ज्याच्याद्वारे आपण करून घेतो तोच लबाड मनुष्य आहे, तोच धंदेवेक आहे. तो म्हणला आमचा हा सीझन आहे. आता सीझन आहे शब्द त्याने वापरावा का? आमचा सीझन आहे म्हटलं. श्रावण मासात आम्हाला फार मागणी असते, डिमांड फार असते म्हटलं. डिमांड जास्त आणि सप्लाय कमी. बसा वाट पाहत गुरुजींची. आता खरंच ही पूजा आहे का? हा खरंच देव आहे का? देवाच्या नावाकडे आपण फिरतोय की नाही? चुकीच्या गोष्टी करतोय की नाही? त्याच्याऐवजी शांतपणे उपासना केली तर, शांतपणे आराधना केली तर, दिवसभर घरामध्ये बसून दासबोध वाचन केलं तर, लोकांना अध्यात्मसुद्धा चेंज म्हणून पाहिजे असते. त्यामध्ये सुद्धा काहीतरी राजसिक ॲक्टिव्हिटी पाहिजे असते. म्हणून आपल्या इथं अक्कांनी आपल्या ह्या वर्गामध्ये जे सगळे पर्याय सुचवलेले आहेत ते सगळे स्पिरिच्युअलच बघा. म्हणून इतर शिबिरं आणि साधना सप्ताह अक्का याला कधीही शिबिर म्हणत नव्हत्या. साधना सप्ताह 7 दिवस घळीमध्ये यायचं म्हणजे संसाराचं गाठोडं तिथं ठेवून यायचं. पाहावे आपण असे आपण यासाठी यायचं. खऱ्या देवाची आराधना आहे. विचारानं आपलं मूळ स्वरूप समजावून घेणं ही खऱ्या देवाची आराधना आहे. पण जगी थोरला देव तो चोरला असे. मग उपाय काय सांगितला? गुरु अंजनी विण सर्वथान दिसे. मग गुरुला शरण जा आणि त्याच गुरुकडनं हा खरा देव जो आहे तो समजून घ्या. म्हणून मुख्य देव असे जाणावे, सत्य स्वरूप ओळखावे. माझं सत्यस्वरूप काय आहे? मी प्राध्यापक असणं, वकील असणं, प्रवचनकार असणं, डॉक्टर असणं, कीर्तनकार असणं हे माझं सत्यस्वरूप नाही आहे. तो माझा अर्थार्जनाचा एक भाग आहे. ते माझ्या वाट्याला आलेलं व्यवहारातलं विहित कर्म आहे. या जन्मी ते कर्म आहे, पुढच्या जन्मी वेगळं असू शकेल. एक उदाहरण मी नेहमी सांगतो की एखादा नट एखाद्या चित्रपटामध्ये आत्ता डॉक्टर आहे, पुढच्या चित्रपटात कॅन्सरचा पेशंट, त्याच्या पुढच्या चित्रामध्ये दरोडेखोर, त्याच्या पुढच्या चित्रपटामध्ये पोलीस इन्स्पेक्टर. गंगाजलला दिलीप कुमार दरोडेखोर होता, शक्तीमध्ये पोलीस इन्स्पेक्टर. आता डॉक्टर दरोडेखोर आहे का पोलीस इन्स्पेक्टर आहे? रोल बदलला. या सिनेमात असं, त्या सिनेमात तसं. तसं आपल्या वाट्याला हा जन्म प्राध्यापकाचा आलेला आहे, पुढचा जन्म आपण प्राध्यापक असं सांगता येत नाही. काही असू शकू. मग माझं खरं स्वरूप काय आहे? मग माझं सत्य स्वरूप जे आहे चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम. मग खरा देव कोणता आहे? मी ते आत्मस्वरूप आहे, तो परमात्मा हा खरा देव आहे. बाकीचे देव जे आहेत ते त्या खऱ्या देवापर्यंत जाण्यासाठी कुबड्या आहे. मुलाला चालता यावं म्हणून पांगोळ गाडा आहे. नातुडे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. समर्थांचा फोटो का समोर ठेवायचा? रामाचा फोटो का समोर ठेवायचा? एकदम आत्मस्वरूपाची धारणा करता येत नाही म्हणून. पण ते फोटो समोर ठेवल्यानंतर त्याच्या माध्यमातून सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगी. म्हणून ते सगुण सुद्धा टाकून द्यायचं आणि खरा देव शोधायचा. म्हणून रामकृष्ण परमहंस कालीमातेचे निष्ठावान उपासक, त्यांना अद्वैत बोध प्राप्त व्हावा अशी कालीमातेची इच्छा झाली. आणि कालीमातेने ज्ञानता म्हणजे तोतापुरी परमहंस हे सद्गुरू पाठवून दिले. ते त्याला म्हणाले, तुला मी अद्वैत बोधाची दीक्षा द्यायला आलेलो आहे. ठाकूर म्हटले आईला विचारतो. ठरल्याप्रमाणे कालीमातेकडे गेले आणि म्हटले तो ज्ञानता आलेला आहे आणि तो म्हणतोय अद्वैत बोध शिक. कालीमाता म्हटली मी त्याला तुझ्यासाठीच पाठवलेलं आहे, जा त्याच्याकडे शिक. त्या अद्वैत बोधाची अनुभूती घेताना रामकृष्ण परमहंसांना तोतापुरी परमहंस म्हणाले, ज्ञानाच्या शस्त्रानं कालीमातेचे तुकडे तुकडे कर. असा शब्दप्रयोग आहे. मूळ बंगालीतला आहे तो, पण त्याचा मराठी अनुवाद जो दिलेला आहे, ज्ञानाच्या शस्त्राने त्या कालीमातेचे तुकडे तुकडे कर. म्हणजे कालीमाता सुद्धा मुख्य देव आहे का?
शेवटी त्याच्याही पलीकडे ज्याच्या अधिष्ठानावरती हे सगळं चाललेलं आहे त्या अधिष्ठान चैतन्याला मुख्य देव असं म्हणतात. बाकीचे सगळे देव जे आहेत ते महत्त्वाचे आहेत कुठपर्यंत, त्या देवापर्यंत न्यायला उपयोगी आहेत तोपर्यंत. गौण देवांचा उपयोग काय? मुख्य देवापर्यंत पोहोचवणे. अन्य सगळे देव हे मायलस्टोन आहेत. त्या मायलस्टोनचा उपयोग काय? तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात. गाडी देताना महाड 50 किलोमीटर बरोबर चाललेलो आहोत, महाड 40 किलोमीटर बरोबर चाललेलो आहोत. पण महाड 16 किलोमीटर आणल्यावर सावध झालं पाहिजे, कारण मग पुन्हा शिवतर घालता फाटा. नाही तर महाड शेवटपर्यंत महाड करत राहिलो तर काय होईल? महाडला आलेलो पुन्हा लोक म्हणतील शिवतर म्हणा तुम्ही पुढे आलात, गळ मागेच राहिले. तुम्ही ते 12गाव फाट्यालाच राहायला पाहिजे होतं. भटकंती कोणाची झाली? कुठपर्यंत महाड घोकायचं? 16 किलोमीटरपर्यंत महाड घोकायचं. महाड 16 किलोमीटर आलं की लगेच पाठी दिसेल शिवतर वेळीकडे आत 15 किलोमीटर, म्हणजे ते 16 सोडायचे आणि हे 15 पकडायचे. आणि शिवतर वेळी झाल्यानंतर गाडी खाली पार्क करायची. मग पुन्हा घर कुठे आहे हा प्रश्न नाही, मग तुम्ही गळी कशीच पोहोचला. तसं मुख्य देव जो आहे तो जाणून घ्यायचा आहे आणि तो डायरेक्ट समजला जात नाही. म्हणून बाकीच्या देवांची आराधना आहे, म्हणून समर्थांचं बोट धरायचं, म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं बोट धरायचं, म्हणून रामाचं विठ्ठलाचं कृष्णाचं बोट धरायचं. ते त्यांचं बोट धरल्यानंतर तुम्हाला ते कुठपर्यंत घेऊन जातील? त्या मुख्य देवापर्यंत घेऊन जातील. म्हणून मुख्य देवाचं जाणावे, सत्यस्वरूप ओळखावे, नित्यानित्य विचारावे. काय नित्य आहे, काय अनित्य आहे? जीवनात ज्या घटना घडतात त्या नित्य आहेत का अनित्य आहेत? आज अशा घडत आहेत, उद्या वेगळ्या घडतील. जीवनातले सगळे प्रसंग आहेत ना, हे दूरदर्शनाला मालिकेचे एपिसोड आहेत. तर एखादी घटना घडल्यानंतर कोणी डिस्टर्ब झालं आणि माझ्याकडे आलं किंवा असं असं घडलं काय करावं, मी त्यांना सांगतो आत्ताशी ह्या 40वा एपिसोड आहे, अजून दामिनी बरेच वर्ष चालणार आहे, तुम्ही काळजी करू नका. अजून बरेच एपिसोड आहेत. हा एपिसोड म्हणजे शेवटचा नव्हे, अजून काय काय त्याला टर्न मिळणार आहे तुम्हाला माहिती नाही. तर तुम्ही एवढ्याशा घटनेवरनं विचलित होऊ नका. पुढे आणखी वेगळा एपिसोड घडेल, त्याच्या पुढे आणखी तिसरा एपिसोड घडेल आणि असं सारखं चालू राहील. तर तुम्ही तटस्थ व्हा, अलिप्त राहा. मग नित्य काय आहे, अनित्य काय आहे ते विचारावं. जे अनित्य आहे त्याचं अनुसंधान सोडून द्यावं, जे नित्य आहे त्याचं अनुसंधान करावं. या नावं ज्ञान. जेथे दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक वसरे समूळ द्वैत निवारे या नाव ज्ञान श्रीराम. दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक वसरे. जेव्हा जेव्हा ज्ञानमार्गाची चर्चा होते तेव्हा तेव्हा 3 शब्द येतात. एक तत्वझाडा, दुसरं तत्वांचा निवाडा आणि तिसरं तत्वांचा निराश. झाडा, निवाडा आणि निराश. आणि कशाचा? तत्वांचा. आपण सकाळी झाडतो, झाडत असताना सगळं केर जो आहे तो काढून टाकतो. जमिनीवर धूळ असते, माती असते, कागदाचे कप्पे असतात, कोणी केळ खाल्लेलं असतं ते साल टाकून ठेवलेलं असतं, कोणी सीताफळ खाल्ले असतात त्याच्या बिया टाकलेल्या असतात. हा सगळा कचरा आपण काय करतो? झाडून काढतो. समर्थ दृश्याला केर म्हणतात. या समासात येणारे दृश्य किंवा 4:9 मध्ये आहे, दृश्य केर आटे ज्ञान वन्नी प्रगटे. दृश्याला काय म्हटलेलं आहे? केर म्हटलेलं आहे. आपल्याला दृश्य केर वाटतो का? किती दृश्यामध्ये आपण अडकलेलो आहोत, किती दृश्याला आपण कवटाळत आहोत. इथं दृश्य प्रकृती सरे पंचभौतिक ओसरे याचा अर्थ झाडून घेत असताना जे काही तुकडे बिकडे घाण होते ते फेकून दिले, त्याला तत्व झाडा म्हणतात.
हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा. निवडा, आपण तांदूळ निवडतो. तांदूळ निवडताना काय करतो? खडे बरट्या टाकून देतो. डाळ निवडताना काय करतो? खडे बिडे असतील ते टाकून देतो. काही चोर खडे असतात ते टाकून देतो. आणि नेमके चांगले मूग, चांगली हरभऱ्याची डाळ, चांगली तूर डाळ तेवढी शिल्लक ठेवतो. म्हणजे तत्वांचा निवाडा. जे वाईट आहे ते निवडून टाकून दिलं. म्हणजे चांगलं आहे ते ठेवलं, नित्य आहे ते ठेवलं, अनित्य आहे ते टाकून दिलं. त्याला म्हणतात तत्वांचा निवाडा. आणि तत्वांचा निराश याचा अर्थ मनोबुद्धी चित्ताने हंकार नाहम, हे मी नाही, ते मी नाही. हे जे श्रुती नेती नेती म्हणते, त्या नेती नेती म्हणत्याला काय म्हणतात? निराश. मग हे सगळ्यांचा निराश झाडा हे समजावून घेणं याला म्हणतात ज्ञान. म्हणजे दृश्य प्रकृती जी आहे ती संपली पाहिजे आणि पंचभौतिक जे आहे ते ओसरलं पाहिजे. म्हणजे पंचभौतिक आहे त्याची काळजी घ्यायची. ताब्यात आहे तोपर्यंत. पत्नी पंचभौतिक आहे, घरातले देव पंचभौतिक आहेत, देवघर पंचभौतिक आहे, आपण विकत घेतलेला फ्लॅट बंगला पंचभौतिक आहे. मग त्याची काळजी घ्यायची. पण ती काळजी घेत असताना हे म्हणजे माझं खरं स्वरूप नव्हे, ही माझी खरी राहण्याची जागा नव्हे. यद गत्वानुवर्तन्ते तद्धाम परमम मम. माझं परमधाम कुठलं आहे? ते आहे. ही माझी आत्ताची ह्या शरीरातली मुक्कामाची जागा आहे, ही कायमची नव्हे. असं समजावून घेणं तिसऱ्या ओळीपर्यंत आपण आलेलो आहे. बाकीचा विचार जो आहे तो आपण उद्याच्या प्रवचनात करणार आहोत. ज्यांना भगवद्गीतेच्या 15वा अध्याय ऐकण्याची इच्छा आहे आणि अपूर्ण राहिली आहे त्यांच्यासाठी ती सीडी आलेली आहे. 11 आणि 12 नंबरमध्ये आम्ही आहोत. 11 नंबरमध्ये सगळी पुस्तकं ठेवलेली आहेत. ज्यांना साहित्य हवं असेल त्यांना 11 नंबरमध्ये 15व्या अध्यायाच्या 30 प्रवचना मी रामकृष्ण मठात दिली होती, त्याची सीडी आहे. तसंच मनाच्या श्लोकांवरती 60 प्रवचने गेली होती, त्याच्या सीडी आहे. हे सगळं साहित्य आपल्याला 11 नंबरमध्ये मिळू शकेल. आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी इथं या काळामध्ये समर्थांची साहित्यसृष्टी हे महाराष्ट्र शासनासाठी मी पुस्तक लिहित होतो. ते पुस्तक प्रसिद्ध विकिनाशीमध्ये भीती निर्माण झाली होती. कारण साळुंके हा समर्थांचा द्वेष करणारा मनुष्य महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचा अध्यक्ष झाला, तर मला वाटलं तर आपलं पुस्तक काही छापत नाही, आपलं पुस्तक आता प्रसिद्ध होणार नाही. पण समर्थांची लीला एकदा तो ठराव पास झालेला होता. माझं पुस्तक त्यांच्याकडे जाऊन पडलेलं होतं आणि ते पुस्तक प्रसिद्ध झालं. महाराष्ट्र शासनाने ते काढलं. त्याची किंमत 60 रुपये आहे. अवघ्या 50 रुपयात आपल्याला तो ग्रंथ मिळू शकेल. त्यामध्ये समर्थांच्या समग्र वाङ्मयाचा परामर्श घेतलेला आहे. समर्थांच्या समग्र साहित्याची संक्षिप्त ओळख त्या साहित्यसृष्टी या ग्रंथामध्ये आपल्याला मिळेल. कथा सुगंध म्हणून गोष्टीरूप समर्थांचं नवीन चरित्र आपण काढलेलं आहे. विद्यार्थ्यांना भेट देण्यासाठी त्या पुस्तकाचा उपयोग होईल. चिंता करतो विषयाची 4थी आवृत्ती आलेली आहे, ती आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल. असं वेगवेगळं वाङ्मय खुले क्रमांक 11मध्ये आत्ता संध्याकाळच्या वेळेत किंवा दुपारीसुद्धा जेवण झाल्यानंतर 2 वाजेपर्यंतची जी सुट्टी असते त्या काळामध्ये आपल्याला पाहता येईल आणि ते घेता येईल. जास्तीत जास्त वाङ्मय घेऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा, आपल्या तरुण मुलासुनांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. हातोपादी देवादिदेव ओळेसा करावा. ते आपल्या सगळ्यांना ही विनंती. उद्याच्याला 4थ्या श्लोकापासून ओळीपासूनचा पुढचा जो शुद्ध ज्ञान निरूपणाचा भाग आहे तो आपण संध्याकाळी 4:30 ते 5:30 या काळामध्ये आपण बघू. मोठ्या प्रेमाने आपण माझे विचार ऐकून घेतले. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम. जय जय रघुवीर